देवपूजा तर रोजच होते, पण डीप क्लिनिंग करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस निवडावा लागतो आणि त्यासाठी मी रविवारच निवडते, कारण रविवारी थोडंसं निवांत वेळ असतो माझ्याकडे. तर इथं सगळ्यात आधी तर सगळे देव काढून घेतले. त्यानंतर जे काही खाली कचरा होता ना ते सगळं काढून घेतलं. त्यानंतर जे काही कपडे वगैरे होते देवाचे ते सगळे धुवून घातले. मग पूर्ण देव घासायला घेतले होते मी. पूर्ण देव घासल्यानंतर फरशीची अवस्था अशी काही झाली होती. आता हे सगळं आधी साफ करून घेतलं, जेणेकरून पायाखाली नाही आलं पाहिजे काही बी. वरे हिंडता फिरता लेकरं त्याच्यावर पाय देतात. ते कर्जपत्र कपडे सुद्धा इकडे वाळले होते देवाचे, ते सगळे काढून घेतले. त्यानंतर पेपर वगैरे टाकून घेतलं सगळं साफ करून तिथं. आता मी खाली पेपर अंतरूनच वरे कपडा अंतरत असते, जेणेकरून जास्त धूळ नाही झाली पाहिजे म्हणून. छान पेपर टाकून कपडा वगैरे अंतरून घेतलं. त्यानंतर आता फोटोला टीका वगैरे करायचं राहिलं होतं, तेही करून घेतलं. आता पूर्ण फोटोजला टीका वगैरे करून झाल्यानंतर लगेच देव लावायला घेतले होते मी सगळे. इथं मी बल्ला लावत असते, मागच्या देवांची मूर्ती पण छान असं उठून दिसली पाहिजे म्हणून. पूर्ण फोटोज वगैरे ठेवून दिले, पूर्ण मूर्त्या ठेवून दिले जागच्या जागी. आता सर्वात अवघड ही आणि सर्वात छान वाटणारं काम म्हणजे मला फुलं लावायचं वाटतं, कारण मला फुलं पूर्ण वरेच बसवायचे असतात आणि ते पडतात आणि तीनदा लावण्यात मला खूप जास्त मजा येते. किती का वेळ लागणार, मी पूर्ण फुलं असं छान व्यवस्थित वरी लावते. तुम्हाला माझी आजची पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.